नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा हे महाविद्यालय ऑटोनॉमस महाविद्यालय आहे. शिवाजी विद्यापीठाला संलग्नित असं महाविद्यालय आहे. महाविद्यालयाची थर्ड सायकलमधील नॅक ग्रेड A+ आहे. ISO 9001 2015 सर्टिफाईड कॉलेज आहे. UGC परामर्श मेंटर कॉलेज, त्याच पद्धतीनं रुसा बेनिफिशरी कॉलेज देखील आहे. महाविद्यालयाची स्थापना 1971 साली झालेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव वाणिज्य विभागाचं शिक्षण देणारे हे नामांकित आणि गौरवशाली महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉक्टर प्रतिभा गायकवाड मॅडम, ज्यांनी आपल्याला एकंदर महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. मी प्रोफेसर डॉक्टर VK सावंत आज आपणास BOC अकाउंटिंग आणि टॅक्सेशन याविषयी सविस्तर माहिती देणार आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर LN गाडगे सर, BOC प्रमुख डॉक्टर विजय कुंभार सर आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि BOC अकाउंटिंग आणि टॅक्सेशन हा जो महाविद्यालयानं वेगळा आणि आगळासा डिग्री प्रोग्राम सुरू केलेला आहे, याविषयी आपणास माहिती देत आहे. BOC अकाउंटिंग अँड टॅक्सेशन हा 3 वर्षाचा व्होकेशनल डिग्री प्रोग्राम आहे. याला मान्यता UGC न्यू दिल्ली यांनी दिलेली आहे. त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मान्यताप्राप्त कोर्स आहे. शिवाजी युनिव्हर्सिटीची देखील याला मान्यता प्राप्त झालेली आहे. या कोर्ससाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपण प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं की जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या प्रभावामध्ये वाणिज्य शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. मात्र वाणिज्य शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांकडे विशिष्ट प्रकारची कौशल्य आली पाहिजेत आणि ही कौशल्य प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयानं 2018-19 पासून एक वेगळा, आगळा आणि कौशल्यपूर्ण असा BOC अकाउंटिंग अँड टॅक्सेशन हा पदवी प्रोग्राम सुरू केलेला आहे. आजच्या या गतिमान युगामध्ये कौशल्य हा परवलीचा शब्द झालेला आहे. कौशल्य प्राप्त व्यक्तीला कोणत्या रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. तो स्वतःचा व्यवसाय करू शकतो की स्वतःची इमेज तयार करू शकतो. सेल्फ सफिशियन्सी इज द बेस्ट सफिशियन्सी. सेल्फ रिलायंट होण्याच्या दृष्टिकोनातून, सेल्फ इमेज तयार करण्याच्या दृष्टिकोनातून अकाउंटिंग आणि टॅक्सेशनची जी काही कौशल्य आहेत ही विद्यार्थ्यांमध्ये या कोर्सच्या माध्यमातून आपण रुजवणार आहोत. अकाउंटिंग आणि टॅक्सेशन हा जो व्होकेशनल प्रोग्राम आहे, या व्होकेशनल प्रोग्राम 3 वर्षाचा आहे. फुल टाइम प्रोग्राम आहे. आणि आपल्याला माहित आहेच की कोणत्याही ऑर्गनायझेशनला, ती गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल किंवा नॉन गव्हर्नमेंट, अकाउंट आणि टॅक्सेशनची अतिशय गरज असते. परंतु अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं कौशल्य प्राप्त शिक्षण असणारा अशा विशेष दर्जाचा आपण हा कोर्स महाविद्यालयामध्ये सुरू केलेला आहे. या BOC अकाउंटिंग आणि टॅक्सेशनची काही प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू अवेअर द स्टुडंट्स अबाउट फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग अँड टॅक्सेशन. अकाउंटिंग यामध्ये अकाउंटिंगच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत. पैकी आपण जास्त करून इथं फोकस करणार आहे फायनान्शियल अकाउंटिंग. त्याच पद्धतीनं टॅक्सेशन, 2 पद्धतीचे टॅक्स आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. या दोन्ही पद्धतीचं आपण विद्यार्थ्यांमध्ये फंडामेंटल
या कोर्सच्या माध्यमातून नॉलेज देणार आहोत. या शिक्षण घेत असताना आपणास या कोर्सच्या माध्यमातून अकाउंटिंग आणि टॅक्सेशनची कौशल्य प्राप्त होतील. प्रॅक्टिकल स्किल ट्रेनिंग आपण इंडस्ट्रीमध्ये किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी फर्म्समध्ये किंवा टॅक्सेशन फर्ममध्ये देणार आहोत. टू प्रोव्हाइड स्किल ट्रेनिंग इन कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. विशेष म्हणजे या कोर्समध्ये टॅली ERP 9.4, टॅली विथ GST असं या पद्धतीचं आपण शिक्षण देणार आहोत. त्याचबरोबर इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये प्रॅक्टिस टू प्रोव्हाइड स्किल ट्रेनिंग इन इन्कम टॅक्स प्रॅक्टिसिंग. दरवर्षी भारत सरकार वित्तीय कायदा पास करत असते, त्यामुळे इन्कम टॅक्समध्ये म्हणजेच आयकरामध्ये भरपूर दुरुस्त्या होत असतात, नवीन बाबी ॲड होत असतात, जुन्या बाबी काही कमी होत असतात. नवीन गरज लक्षात घेऊन, नवीन देशाची गरज लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या नवीन टॅक्स विषयी बाबी यामध्ये येत असतात. याचं देखील आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग सदर कोर्समध्ये देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं या प्रोग्रामचा ऑब्जेक्टिव्ह टू एनहान्स ॲबिलिटी ऑफ लॉजिकल थिंकिंग अँड डिसिजन मेकिंग. लॉजिकल थिंकिंग म्हणजे इमॅजिनेशन अतिशय महत्त्वाची बाब, ज्याच्यातून आपण लॉजिकल थिंकिंग शिकणार आहोत आणि डिसिजन मेकिंग देखील शिकणार आहोत. सदर कोर्स हा 3 वर्षाचा फुल टाइम कोर्स आहे. या BCom अकाउंटिंग अँड टॅक्सेशन मध्ये आपल्याकडे मर्यादित प्रवेश आहेत. जे 12वी उत्तीर्ण झाले असतील त्यांच्यासाठी BOC पार्ट फर्स्ट, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे 3 वर्षाचे 3 पार्ट्स आहेत. पहिल्या वर्षासाठी आपल्याकडे इनटेक कॅपॅसिटी फक्त 50 आहेत. यासाठी कोणत्याही शाखेचा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल किंवा इक्वालंट कोणत्याही शाखेचा 12वी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशित होऊ शकतो. विशेषतः जे व्होकेशनलला अकाउंटिंग आणि ऑडिटिंग ज्यांचा असेल त्यांच्यासाठी तर हा अतिशय बेस्ट डिग्री प्रोग्राम आहे. BOC अकाउंटिंग टॅक्सेशन पार्ट 2 साठी देखील प्रवेश मर्यादितच आहेत, 50 आहेत. आणि BOC अकाउंटिंग अँड टॅक्सेशन पार्ट 3 साठी देखील प्रवेश मर्यादा 50च आहे. याचा प्रयोजन असं आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने स्किलफुल शिक्षण देण्यासाठी प्रवेश संख्येवर काही मर्यादा आहेत, तरी देखील इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला यासाठीचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. यात अंतर्गत 6 महिन्याचं इंटर्नशिप असते. या इंटर्नशिपमध्ये आपण चार्टर्ड अकाउंटन्सी फर्ममध्ये, इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना पाठवून प्रोजेक्ट तयार करून तिथं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतो. आपण इथं आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक CA फर्मला व्हिजिट दिलेली दाखवलेली आहे. याशिवाय या कोर्स एकंदर 6 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. पहिली सेमिस्टर ही 6 महिन्याची आहे. NSQF लेवल 4 आहे. याचं क्रेडिट पॉइंट 30 आहेत. 450 तासाचा हा 6 महिन्याचा प्रोग्राम आहे. 6 महिन्याचा पहिला सेमिस्टर जे पूर्ण विद्यार्थी होतील, उत्तीर्ण होतील, त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल. सेमिस्टर 2 देखील 6 महिन्याचे आहे, लेवल 5 आहे. ज्यांची सेमिस्टर सेकंड पूर्ण होईल त्यांना डिप्लोमा आपण अवॉर्ड करणार आहोत. सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 म्हणजे सेकंड इयर जे पूर्ण करतील त्यांना आपण ॲडव्हान्स्ड डिप्लोमा अशी पदविका देणार आहोत. आणि जे सेमिस्टर 5 आणि 6 पूर्ण करतील त्यांना आपण BOC डिग्री देणार आहोत. BOC डिग्री घेतल्यानंतर आपल्याला MOC देखील करता येईल, MPhil देखील करता येईल, PhD देखील करता येईल. यामध्ये हा एकंदर 3 वर्षाचा कोर्स असून यामध्ये टोटल क्रेडिट आहे 180 आणि टोटल आवर्स आहेत 2700. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही शाखेचा असेल, कोणताही डिप्लोमा केला असेल किंवा तत्सम कुठलाही 12वीची तत्सम असणारा कोर्स केला असेल त्यासाठी आपण या कोर्सला प्रवेश देऊ इच्छितो. वैशिष्ट्य या कोर्सची म्हणजे यामध्ये आपण अकाउंटिंग आणि टॅक्सेशन जे नीड बेस्ड एज्युकेशन, स्किलफुल एज्युकेशन या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देणार आहोत.
या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी गॅप सर्टिफिकेट असेल, पूर्वी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडला असेल तर त्या नो गॅप सर्टिफिकेट आपल्याला म्हणजे गॅप सर्टिफिकेट लागणार नाही. या कोर्सचं आणखी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इजी एंट्री आणि इजी एक्झिट असे दोन बाबी यामध्ये घेतलेल्या आहेत. रिझर्वेशन कॅटेगरीनुसार SC, ST, OBC, VJ, NT, SBC, एक्स सर्व्हिसमन, फिजिकली डिसेबल अशा कॅटेगरीज आहेत. त्यांच्यासाठी देखील नियमानुसार भारत सरकार आणि राज्य सरकारच्या नियमानुसार प्रवेश निर्धारित केलेले आहेत. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी देयर इज अ नो एज लिमिट. एज लिमिटची कोणतीही मर्यादा नाही. विद्यार्थी आपल्या गरजेनुसार यामध्ये शिक्षण घेऊ शकतो. UGCच्या नॉर्म्स प्रमाणे या कोर्सला एंट्री असेल, एक्झिट असेल. एखाद्या विद्यार्थ्याला मध्यंतरी हा कोर्स सोडायचा असेल तर एक्झिट होता येतं, परत रिजॉईन होता येतं. त्यासाठी एक्झिट झाल्यानंतर रिजॉईन होण्यासाठी गॅप पडला असेल तर त्यासाठी सुद्धा गॅप सर्टिफिकेटची काही गरज भासत नाही. सेमिस्टर 6 मध्ये आपण विशेषतः थेरॉटिकल पेक्षा कौशल्य आधारित शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे. हा प्रोग्राम सातारा जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीने शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही महाविद्यालयामध्ये शिकवला जात नाही. त्यामुळे एक आगळा आणि वेगळा वैशिष्ट्यपूर्ण असा BOC अकाउंटिंग आणि टॅक्सेशन हा आपण कोर्स सुरू केलेला आहे. यामध्ये सेमिस्टर फर्स्ट साठी कम्युनिकेशन स्किल्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, फंडामेंटल ऑफ मॅनेजमेंट, फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग, लीगल फ्रेमवर्क ऑफ इन्कम टॅक्स, टॅली ERP9 या पद्धतीचा अभ्यासक्रम आहे, विषय आहेत. हा 6 महिन्याचा प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी अकाउंट्स असिस्टंट म्हणून कुठेही काम करू शकतील. सेमिस्टर 2 साठी लॉजिकल थिंकिंग, मॉनिटरी इकॉनॉमिक्स, सर्व्हिस मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग, इंट्रोडक्शन टू टॅक्सेशन आणि ऑडिटिंग हे विषय आहेत. हा सेमिस्टर 2 पूर्ण केल्यानंतर जॉब रोल अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह असा आहे. सेमिस्टर 3 यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंडियन इकॉनॉमी अँड सोसायटी, बँकिंग अँड रिलेटेड लॉज इन इंडिया, इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, कॉर्पोरेट अकाउंटिंग, GST रिपोर्टिंग सिम्युलेशन लॅब असा विषय आहेत. आणि हा सेमिस्टर 3चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी GST अकाउंट्स असिस्टंट म्हणून काम करू शकेल, स्वतःची फर्म तयार करू शकेल. सेमिस्टर 4 यामध्ये बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टीम, कंझ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशनल बिहेवियर, कल्चर अँड व्हॅल्यूज, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, प्रॅक्टिकल असे 6 विषय आहेत. प्रत्येक सेमिस्टरला 6 विषय आहेत. सेमिस्टर 4 पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी असिस्टंट कॉस्ट अकाउंटंट होऊ शकतो. सेमिस्टर 5 यामध्ये देखील 6 विषय आहेत. बिझनेस इथिक्स, ऍप्लिकेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी, इंडिव्हिज्युअल इन्कम टॅक्स. हा सेमिस्टर 5चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी जॉब रोलमध्ये जाऊ शकतो किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काम करू शकतो किंवा इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून स्वतःची फर्म तयार करू शकतो. सेमिस्टर 6 यामध्ये पण 6 विषय आहेत. यामध्ये कॉर्पोरेट इटिकेट्स, कॉर्पोरेट अँड बिझनेस लॉज, बिझनेस ऑर्गनायझेशन्स, कंपनी ऑडिट प्रोसिजर, कंप्लायन्स ऑफ कंपनी ऑडिट, प्रॅक्टिकल अँड इंटर्नशिप. अतिशय महत्त्वाचा शेवटचा पार्ट की आपण विद्यार्थ्यांना 6 महिन्याची इंटर्नशिप प्रोग्राम करायला लावणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे. हा
सेमिस्टर 6 पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना फॅक्टरी कंप्लायन्स ऑडिटर हा अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा जॉब प्राप्त होणार आहे. यामध्ये बिओक अकाउंटिंग अँड टॅक्सेशन मध्ये 100 मार्काची डिव्हिजन, 60 मार्काची सेमिस्टर एक्झाम असेल आणि 40 मार्काचं प्रॅक्टिकल असेल. यामध्ये 2 पार्ट आहेत, जीईसी अँड एसडीसी. जीईसी साठी हा पॅटर्न आहे आणि स्किल डेव्हलपमेंट कंपोनंट साठी 100 पैकी 40 मार्क हे सेमिस्टर परीक्षेला असतील आणि 60 मार्क ही प्रॅक्टिकल साठी असतील. अशा रीतीनं या अभ्यासक्रमामध्ये आपण प्रॅक्टिकलमध्ये एमसीक्यू क्वेश्चन्स, जनरल नॉलेजच्या संदर्भात प्रश्न, लॉंग आन्सर्स वगैरे हे तो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जाईल. नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते. अशा रीतीनं हा धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयामध्ये एकमेव अकाउंटिंग आणि टॅक्सेशनची विद्यार्थ्यांमध्ये स्किल प्राप्त होण्यासाठी सुरू केलेला व्होकेशनल 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. या सुवर्ण संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. प्रवेश संख्या मर्यादित असल्यामुळे आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. प्रवेशासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. मी डॉक्टर VK सावंत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. डॉक्टर विजय कुमार यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. मिस्टर सचिन सूर्यवंशी यांचाही कॉन्टॅक्ट नंबर आहे. मिसेस पूनम गोणे यांचाही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या प्रोग्रामसाठी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण संबंधितांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि या कोर्सची निवड करून आपलं करिअर आपले करिअर आपण घडवू शकता. या कोर्सचं वैशिष्ट्य अतिशय महत्त्वाचं म्हणजे की आपण शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये फक्त धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयामध्येच हा कोर्स आहे. यामध्ये वाणिज्य शाखेतील अतिशय महत्त्वाचा अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशन हा सर्व कंटेंट स्किलफुल आणि ज्याची स्किल या कोर्समधून मिळतील ते देण्याचा आपला मानस आहे. तरी विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि बिओक अकाउंटिंग अँड टॅक्सेशन या डिग्री प्रोग्रामसाठी आपला प्रवेश निश्चित करावा. थँक्यू.